नागपुर में आई बाढ़ के लिए मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी ने बरसाती पानी की निकासी नहीं हो पाने और स्ट्रॉन्ग वाटर लाइन के नेटवर्क की कमी को जिम्मेदार माना है। मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि शहर में मनपा के अलावा नागपुर पर PWD NHAI काम कर रही है। उनकी सड़कों पर भी गड्ढे पड़े तो उसके लिए स्ट्रॉन्ग वाटर लाइन होगी। मनपा की तरफ से इसके लिए आवश्यक कदम उठाए जा रहे हैं। कारा न्यूज के साथ मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी की प्रतिक्रिया। नाही, काही ठिकाणी ते बऱ्याच ठिकाणी हे चोकेज झालेलं आहे। त्यासाठी मध्ये आपण ते साफ करत असतानाच्या अडचणी पण आमच्या लक्षात घ्या। म्हणजे ते बेसिकली त्याच्यामध्ये बरेचदा CND मटेरियल वगैरे जाऊन ते पूर्ण कॉम्पॅक्ट होऊन बंद झालेलं असतं ज्या ठिकाणी। त्यासाठी आम्हाला ते चेंबर फोडणं आवश्यक असतं। सगळे चेंबर फोडून जर दुरुस्ती करायची म्हटली तरी एका लिमिटेड एक्सटेंट पर्यंत त्याची दुरुस्ती आम्हाला करता येते। काही ठिकाणी आपण ती केलेली आहे। मध्ये आम्ही हा पण प्रयत्न केला होता की काही रोबो वगैरे टाकून आपण दुरुस्त करू शकतो का, तर अजूनही तेवढी व्यवस्थित टेक्नॉलॉजी नाहीये की जी अनमॅन्ड पद्धतीने आपण आतमध्ये जाऊन ते एक्सकॅव्हेट करून क्लिअर करू शकू। तर आता सध्या जे स्पॉट्स आपल्याला लक्षात येतील तिथे आपल्याला वरचे चेंबर्स फोडून त्याचा हे जो कचरा जमा झालेला आहे स्टॉर्म वॉटर ड्रेनचा तो क्लिअर करणं हा एकच सध्या मार्ग आहे। मानेवाडाच्या ठिकाणी तर मी स्वतः गेलो होतो। तिथे प्रॉब्लेम हा झाला होता की तिथे साधारण 1.5-2 किलोमीटरचा रस्ता टाकला गेला, लेवल वर झाली आणि त्याला पाणी जो फ्लो एक त्या साईडने होता तिथून क्रॉस ड्रेन्स ज्या टाकायला गेले पाहिजे होते पाणी हे निचरा होण्यासाठी ते नव्हते टाकले गेले। त्याच्यामुळे जेव्हा पाणी थांबलं, स्टेट PWD करते हे काम, तेव्हा मग ते JCB मार्फत आपण 4-5 ठिकाणी फोडलं आणि त्याच्यामधनं मग ते पाणी ड्रेन होऊन खालच्या साईडला उतरलं। तर ह्या प्रिकॉशन्स ज्या आहेत त्या काम एक्झिक्यूट करताना घ्यायला गेल्या पाहिजे होत्या। तेव्हा तिथे एक PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण होते, त्यांनी पण त्याची जबाबदारी स्वीकारली। आता करेक्टिव्ह मेजर्स त्याच्यामध्ये घेतील। सफिशियंट विड्थचे आणि कॅपॅसिटीचे क्रॉस ड्रेन्स जे आहेत ते आता तिच्यात टाकतील काम करत असताना। आपण त्यांना शिकस्त इमारतीसाठी म्हणून नेहमी नोटिसेस देत असतो महानगरपालिकेमार्फत, पण त्याचा परमनंट उपाय म्हणून त्याचा एक रिडेव्हलपमेंटचा प्रपोजल आहे। मला जी माहिती आहे की ते आता लास्ट स्टेजेसमध्ये आहे, तिच्यात काही हे होते ते आता माझ्याकडे आजच दुपारी मला येऊन भेटून गेलेत ते। तर त्यांचं रिडेव्हलपमेंट जर प्रपोजल एकदा क्लिअर झालं तर ऍटलिस्ट ते त्या ज्या शिकस्त घरांमधले लोक आहेत त्यांना आपण शिफ्ट करण्यासाठी जे बांधायची घर आहेत ती तातडीने बांधायला सुरुवात करू। पण तोपर्यंत त्या घरांमध्ये म्हणजे त्याची स्थिती खरोखरच हे आहे आणि आपण महानगरपालिकेमार्फत त्यांना नोटीस देत असतो की तुम्ही धोकादायक इमारत आहे, तुम्ही ही वेकेट करा। कारा न्यूज के लिए कैमरा पर्सन विलास पराते की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, electricity with attractive gate and many more facilities are available. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.